श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण एका खूप साध्या पण खूप शक्तिशाली गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे होळीची राख. होळी आपण सगळे मोठ्या आनंदाने साजरी करतो, रंग खेळतो, गोडधोड करतो, होळी दहन करतो. पण तुम्हाला माहित आहे का, होळी दहनानंतर जी राख उरते ना, ती जळलेल्या लाकडाची राख नसते. ती आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून तयार झालेली पवित्र राख असते. हा उपाय अनेक वर्षापासून ही खूप जुनी परंपरा आहे. ही परंपरा आजही केली जाते. ही खूप जुनी परंपरा आहे. ही परंपरा आजही केली जात आहे. कारण त्या होळीच्या राखेचं महत्व खूप मोठं असतं. आपल्या शास्त्रामध्ये होळी दहनाला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले आहे. या दिवशी अग्नीमध्ये आपण आपल्या चिंता, वाईट, दुःख, शक्ती, आजारपण आणि अडचणी जाळून टाकतो. आणि दुसऱ्या दिवशी जी राख उरते ती शुद्धीकरणाची आणि रक्षणाची मानली जाते. आणि तसंच त्या विस्तवामध्ये पाणी सुद्धा उकळवून त्याची आजारी व्यक्तीला किंवा घरातील सर्व सदस्यांनी मिळून त्या पाण्याने आंघोळ केली जाते. आज मी तुम्हाला सांगणार आहे होळीच्या राखेचे काही सोपे पण खूप प्रभावी उपाय, जे तुम्ही नक्की करून पहा. तर नंबर 1 हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. सगळ्यात आधी काय करायचं, होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ होऊन आपलं मन शांत ठेवून होळीच्या ठिकाणी जाऊन थोडीशी राख उजव्या हाताने घ्या. घेताना मनामध्ये प्रार्थना करायची आहे, देवा माझ्या घरातील सर्व दुःख, संकट, नकारात्मकता, शक्ती सगळं दूर जाऊ द्या आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदू द्या. लक्ष्मी, अखंड लक्ष्मी नांदू द्या. ती राख घरी आणा. आणि आता पहिला उपाय ऐका. जर घरात सतत भांडण होत असतील, मन शांती नसेल, तर त्या राखेचा थोडासा भाग घराच्या उंबरठ्यावर लावायचा आहे. खूप जास्त नाही, हलकासा असा टाकायचा आहे. असे केल्याने काय होते, तर असे केल्याने आपल्या घरातील वाईट ऊर्जा असेल ती निघून जाते. असं करताना देवाचं नाव घ्या. यामुळे घरातील वाईट ऊर्जा ही दूर होते आणि घरामध्ये शांतता, एकाग्रता नांदू लागते. आता दुसरा उपाय आहे, जर तुम्हाला सतत नजर लागते, काम होत नाही, व्यवसायात, नोकरीमध्ये अडथळे येत आहे, तर त्या व्यक्तीच्या कपाळावर त्या राखेचा अगदी छोटासा टिळा लावायचा आहे. हे करताना ओम नमः शिवाय असा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ असं म्हणून तो टिळा आपल्या माथ्याला लावायचा आहे. कारण अग्नी आणि राख हे शिवतत्वाशी जोडलेले आहेत. हा उपाय खूप लोकांनी करून त्याचा अनुभव घेतला आहे. तर आता तिसरा उपाय आहे, घरात पैसे टिकत नसतील तर, कितीही कमवा पण खर्च जास्त होत असेल, तर होळीची राख लाल कपड्यात बांधून ती तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. त्या राखेवर थोडं कुंकू आणि अक्षता टाका आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करा. एकदा श्री सुक्तमचं पठण करा आणि नंतर ती लाल कपडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. अखंड लक्ष्मी नांदू लागते. घरात पैसा यायला लागतो आणि कमवलेला पैसा टिकू लागतो. कारण लक्ष्मी माता ही खूप चंचल असते, म्हणून तिला आपल्या घरी स्थिर राहण्यासाठी आणि योग्य खर्च होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. होळीचा संबंध भक्त प्रल्हादाच्या कथेशी आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचे रक्षण झाले आणि वाईट शक्तीचा नाश झाला. त्यामुळे ही राख आपल्याला संरक्षण देणारी मानली जाते. आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे, ज्या घरात एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल, तर होळीच्या राखेचा छोटासा भाग पाण्यात मिसळून त्या पाण्याने घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडा. हे करताना देवाचे नाव घ्या. यामुळे वातावरण शुद्ध होते आणि ते राख पाण्यामध्ये मिसळून त्या आजारी व्यक्तीला अंघोळ सुद्धा घालायला सांगा. किंवा होळीपासून जर आपण पाणी आणले असेल, होळीच्या अग्नीवर तापवलेले पाणी आणले असेल, तर पाण्याने सुद्धा आंघोळ केली जातात. जर लहान मुलांना वारंवार घाबरणं, रडणं, झोप न लागणं असं त्रास होत असतील किंवा झोपेमधून दचकून उठत असेल, तर त्या राखेचा अगदी छोटासा टिळा त्याच्या उशाखाली कागदात गुंडाळून ठेवा. त्याला सुद्धा छोटासा टिळा लावा. पण लक्षात ठेवा, राख स्वच्छ आणि थोडीशी घ्यायची आहे. ती घेऊन त्या मुलाला छोटासा टिळा लावल्याने त्याचा त्रास कमी व्हायला लागेल. किंवा झोपेत दचकून उठत असेल, तर ते सुद्धा त्याचा चिडचिडपणा सुद्धा कमी होणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धेने करा. मनात शंका ठेवू नका. राख ही देवाची शक्ती आहे असे मानून करा. आणखी एक खास आणि छोटासा उपाय सांगते.
होळीच्या राखेचा थोडासा भाग तुळशीच्या कुंडीत टाका. तुळस पवित्र मानली जाते आणि होळीची राख तिच्या मुळाशी टाकल्याने घरातील नकारात्मकता कमी होते असे मानले जाते. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, राख कधीही पायाखाली तुडवू नका. ती आदराने ठेवा आणि वर्षभर ती वापरायची असेल तर स्वच्छ डब्यात साठवून ठेवा. एका स्वच्छ ठिकाणी ठेवा की तिथे आपला हात नेहमी लागता कामा नये किंवा पूजेचे जिथे आपले सामान ठेवलेले असतात त्या योग्य ठिकाणी ठेवायचे. होळी ही फक्त रंगाचा सण नाही, ती आपल्या आयुष्यातील वाईट गोष्ट जाळून टाकण्याचा सण आहे. होळीची राख म्हणजे त्या जळलेल्या वाईट गोष्टींचा शेवट आणि नवीन सुरुवात आहे. या वर्षी होळीच्या राखेचा हा उपाय करून बघा. मनापासून प्रार्थना करा, देवावर विश्वास ठेवा. हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो आणि हा उपाय धुळीवंदनच्या दिवशीच केला जातो. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की होळीवंदनच्या दिवशी अनेक ठिकाणी हा उपाय केला जातो. गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गौरीचा हार तयार करून तो होळीमध्ये अर्पण केला जातो. तर हा हार अर्पण करण्याचा मागचा उद्देश हाच आहे की आमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदू द्या, अखंड लक्ष्मी नांदू द्या. होळीला हा अर्पण केल्यास आपल्या मागील इडापिडा सर्व आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, अशीच होळीला प्रार्थना करून तो हार अर्पण करण्यामागचा उद्देश असतो. तर असे छोटे छोटे उपाय आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी करायचे असते. कोणत्याही कामासाठी जाण्यासाठी हा उपाय केल्यास नक्कीच त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होणार आहे. या वर्षी होळीचा राखेचा हा उपाय करून बघा. मनापासून प्रार्थना करा, देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा.